मित्रांनो, आज आपण खरं तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर बांधवांना बोलवलेलं होतं, परंतु बनावी तशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संख्या आम्हाला पाहायला भेटत नाही। जे लढवय्ये बांधव आहेत त्याच्यापैकी जवळपास 200-300 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर पुणे स्तरावरच्या शिक्षण संचालक कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावर आपल्यावर अन्याय करण्याचं धोरण संचालक कार्यालयानं अवलंबलेलं आहे। हे आजच्या मला इथल्या परिस्थितीवरून लक्षात आलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट पाहिली तर आम्ही श्रीराम पांझडे साहेबांकडे ज्या वेळेला गेलो, पांझडे साहेबांसारखा एक सक्षम अधिकारी, एक जबाबदार अधिकारी बोलत असताना सुद्धा अरे रवीच्या आणि उद्धट भाषेमध्ये बोलत असताना आम्हाला दिसलेलं आहे। खरं तर त्यांचं काम होतं, पांझडे साहेबांचं जे काम आहे की संच मान्यता पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या संच मान्यता आहेत ही संच मान्यता करण्याची जबाबदारी ही श्रीराम पांझडे साहेबांची आहे। असं असतानाही श्रीराम पांझडे साहेबांना आपली स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आमच्या संच मान्यता प्रलंबित ठेवण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। हे आमचा स्पष्ट आरोप आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या संच मान्यता होऊन अनुदान वितरणाचे आदेश तातडीने निघले पाहिजे तर आम्ही येत्या सोमवारपासून शिक्षण संचालक कार्यालयाच्या दोन्ही शिक्षण संचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाचा इशारा देत आहोत। या माध्यमातून सर्वांना माझी नम्र विनंती आहे, येत्या 10 तारखेला कुठलंही कारण न सांगता, कुठलीही सबब न सांगता सर्वांनी मोठ्या प्रमाणावर येत्या 10 तारखेला शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहा। जर हा टप्पा आपल्याला भेटायचा असेल तर या संच मान्यता होणं आणि अनुदान वितरणाचे आदेश होणं नितांत गरजेचं झालेलं आहे। जर तुम्ही येणार नसाल तर हा अनुदानाचा टप्पा तुम्ही विसरून गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे। कारण पांझडे साहेबांसारखे आपल्याला हितशत्रू या ठिकाणी लाभलेले आहेत असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे। तुमचं सगळ्यांचं मत काय आहे? कारण मला सांगा 15 ऑक्टोबर ही एक डेट असताना 15 ऑक्टोबर पर्यंत संच मान्यता होणं नितांत गरजेचं असताना आज जवळपास 15 फेब्रुवारी उलटत चाललेला आहे, तरीही आमच्या संच मान्यता झालेल्या नाही। चलो पण इकडे नाही, इकडे आपने को लटका दिया उन्होंने। इसको कहाँ से रुका दे, हम तो कुठून स्टॉप नाही झाला, नाही ना, पुन्हा त्याला कंटिन्यू करते।